9 ते 5 जॉब करत असताना पॅशन फॉलो करणं पॉसिबल आहे का? आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत अनुजाला, जी फुल टाईम जॉब करत असताना अमेरिकेत 35 पेक्षा जास्त आर्ट वर्कशॉप्स घेतलेत. आज आपण तिच्या प्रवासातून हे जाणून घेणार आहोत, की तिने वर्कशॉप स्टार्ट करताना तिला काय अडचणी आल्या? जॉब करून वर्कशॉप्स घेणे हे ती कसं मॅनेज करते? आणि काही प्रॅक्टिकल टिप्स तिच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला हे जॉब करून तुमच्या आवडी जपायच्या असतील आणि तुम्हालाही या क्षेत्रात काही करायचं असेल किंवा कोणत्याही तुमच्या आवडतीच्या क्षेत्रात काहीतरी करायचं असेल, तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी हा आहे, की तुझी आर्टमध्ये आवड कशी निर्माण झाली आणि याची सुरुवात कशी झाली? खरं सांगायचं तर अगदी लहानपणापासूनच सुरुवात झाली. कारण माझे बाबा आणि त्यांचे वडील-आजोबा हं. हे पण कला क्षेत्रात म्हणजे त्यांनाही आवड होती. त्यामुळे ते त्याच्यामध्ये कार्यरत होते. तर मग त्यांनीही मला बरंच एन्करेज केलं आणि मग ते कलेचं एक पोषक वातावरणच हं. घरामध्ये होतं. पण म्हणजे आई-वडिलांनीही मला खूप सपोर्ट दिला, की या फील्डमध्ये तू करियर करू शकतेस. कारण हे त्यावेळेला खूप अवघड होतं, की आपल्या मुलीला जरा अशा वेगळ्या हं. फील्डमध्ये करियर करायला पुढे ढकलणं हे करेक्ट. थोडीशी नवीन गोष्ट होती, पण त्यांनी नक्कीच याच्यात सपोर्ट केला. मला लहान असल्यापासून बाबा अगदी रोज 10 स्केचेस काढायला लावायचे. हं. तेव्हा यायचा कंटाळा त्याचा, पण आज त्याचं महत्त्व मला नक्कीच कळतंय. करेक्ट. आणि आता मीही माझ्या मुलांना साधारण ते करण्याचा प्रयत्न करत असते. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच कलेची खूप आवड माझ्यामध्ये निर्माण झालेली होती. हं, हं. सो या करिअरमध्ये गेल्यावर मी पुण्याच्या एस-एन-डी-टी कॉलेजमधून बॅचलर्स डिग्री केली. फाईन आर्ट्समधली आणि मग तीच मुंबईच्या एस-एन-डी-टीतून मास्टर्स इन फाईन आर्ट्स केली. हं, हं. सो ह्या सगळ्या घेतल्यावर मी अमेरिकेत आले आणि मग इथे थोडंसं डिजिटल साइडला जाण्यासाठी ग्राफिक डिझायनिंगची डिग्री केली. सो या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये आत्ता जाऊन मी डिजिटल मार्केटिंगमध्ये जॉब करते आहे. पण ती फाईन आर्ट्सची जी आवड होती, हं. पॅशन होती, ती कुठेतरी मला शांत बसू देईना घरामध्ये. त्यामुळे तिथून सगळी ही कन्सेप्ट आली, की आपण हं. आर्ट वर्कशॉप्स घेऊ शकतो, लोकांना हे शिकवू हं, शकतो. हं. आणि मग आम्ही साधारण लॉकडाऊन जेव्हा झालेला 2020 तेव्हा ऑनलाईन वर्कशॉप्स घ्यायला चालू केली. माझी एक पुण्याची मैत्रीण आहे, तर आम्ही दोघींनी मिळून ऑनलाईन वर्कशॉप्स घेतले. आणि मग त्याच्यानंतर 2023 पासून आता इन पर्सन वर्कशॉप्स घ्यायला लागली आहे. हं, हं. सॅन होजेमध्ये मी राहते आणि अशा वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये आम्ही वर्कशॉप्स घेतो आहोत. सो आत्तापर्यंत 35च्या वर वर्कशॉप सक्सेसफुली झालेली आहेत. अरे वाह! या वर्कशॉप्समध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे आर्ट्स वर्कशॉप्स म्हणजे एक्झॅक्टली काय-काय ॲक्टिव्हिटीज असतात यात? सो त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपल्या फोक आर्ट्स आहेत, हं. जसे वारली, मधुबनी, लिप्पन आर्ट, हं, हं. गोंद आर्ट अशा वेगवेगळ्या फोक आर्ट्सचे हं. आम्ही वर्कशॉप्स घेते. त्याच्यानंतर नुसतेच जनरल पेंटिंग्स शिकवते, हं. ज्याच्यामध्ये पेंट एंड सिप असा एक कन्सेप्ट आहे. तर ते घेत असते हं, किंवा हं. लहान मुलांच्या वाढदिवसांना सुद्धा आम्ही कंडक्ट करतो हं. ॲक्टिव्हिटीज, ज्याच्यामध्ये आर्ट करायला मुलांना मजा हो. येते. आणि मॉम एंड मी असतं, हं, हं. ज्याच्यामध्ये आई आणि मुलगी जे मदर्स डेच्या दरम्यान आम्ही घेत हं. असतो. तर तेव्हा आई आणि मुलगी एकत्र येऊन एकत्र एका पेंटिंगवर काम करतात. सो हं. असे वेगवेगळे क्रिएटिव्ह गोष्टी करत असतो. 9 ते 5 जॉब करत असताना तू वर्कशॉप सुरू केले. तर तुला सुरुवातीला अडचणी तर नक्कीच काहीतरी हो. आल्याच असतील. तर त्या तू कशा सोडवल्या? तुला काय अडचणी आल्या? सो खरं पहिली अडचण म्हणजे टाईम मॅनेजमेंट कशी करायची किंवा हं. एनर्जीची मॅनेजमेंट कसं हं. करायचं हा एक करायचं. मेन प्रश्न होता. हं. आणि त्याच्यानंतर अजून अडचणी म्हणजे लोकांना ते कसं पोहोचायचं आपण हं. लोकांपर्यंत, माहिती कसं पडेल आपल्या वर्कशॉप्सबद्दल किंवा अजून एक अडचण सांगायची झाली तर अगदी 2 तासामध्ये कुठलीही फोक आर्ट म्हणजे हं. लेट्स से वारली आर्ट हं. एक अगदी 2 तासात कशी शिकवायची? कारण ह्या एवढ्या मोठ्या आहेत सगळ्या गोष्टी हं. आणि त्याच्यात बरंच काही करण्यासारखं आहे. सो ते एक चॅलेंज होतं, की कसं 2 तासात सगळं फिट करायचं हं. आणि शिकवायचं. बरोबर. सो अशा वेगवेगळ्या अडचणी सुरुवातीला होत्या. हं, हं. पण मग ह्याच्यामध्ये सोल्युशन हेच होतं, की ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची असते, की हं. हळू-हळू स्मॉल स्केलनी सुरुवात करायची हं. आणि छोट्या-छोट्या गोष्टींमधून शिकत-शिकत मग हळू त्याचा स्कोप आपण वाढवू शकतो. बरोबर. सो अशीच आम्ही छोट्या-छोट्या म्हणजे कमी लोकांपासून सुरुवात केली. हं. जरा लोकांचे सर्व्हे घेतले आणि मग हं. ह्याच्यातून आम्हाला अंदाज आला, की आपल्याला एक्झॅक्ट काय-काय करता येऊ शकतं. हं, हं. सो अनुभवातून मग पुढच्या गोष्टी घडत गेल्या. हो, बरोबर. तुझ्या पहिल्या वर्कशॉपचा अनुभव कसा होता? काही आठवणी शेअर करशील का? हो, नक्कीच. आता पहिल्या वर्कशॉपला प्रचंड धाकधूक होती हं. मनामध्ये, की मला शिकवता येईल का? हं. किंवा लोकांना आवडेल ना आपलं बरोबर. वर्कशॉप? त्यांना काहीतरी शिकायला मिळेल ना हं. त्याच्यातून? सो अशा बरेच प्रश्न मला पडलेले होते. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर म्हणजे माझा नवरा आहे जो मला या
बिझनेसमध्ये प्रचंड मदत करतो, सपोर्ट करतो. सो त्याने सगळ्या गोष्टी फिजिकली तयार करून ठेवल्या होत्या, म्हणजे सेटअप करून ठेवलेला, बाकी सगळ्या मदत ती सगळी तयारी झाली होती. पण मेन ॲक्च्युअल वर्कशॉप कंडक्ट करताना मला सुरुवातीला थोडंसं टेन्शन आलं होतं. पण माझ्या एक लक्षात आलं, की लोकं जशी आली तसं एकतर आम्ही खेळीमेळीचं वातावरण तयार केलं. प्रश्न उत्तरं किंवा असं स्टोरी टेलिंग ह्याच्यातून आमचं पहिलं वर्कशॉप झालं. लोकही बरेच प्रश्न विचारत होती. मग त्यांची उत्तरं देताना मलाही लक्षात यायला लागलं, की आपण हे समजावून सांगू शकतोय आणि त्यांना आवडतंय, त्यांना समजतंय. आणि मग असं सगळं पहिलं वर्कशॉप गेल्यानंतर मला हे लक्षात आलं, की ओके हे माझ्या म्हणजे दिस इज समथिंग आय रिअली एन्जॉय. सो हे मी नक्कीच पुढे करू शकते चालू. आता आपण तुझ्या टाइम मॅनेजमेंट बद्दल जाणून घेऊया. सो मला सांग 9 ते 5 जॉब सांभाळून तू कसं हे सगळं मॅनेज करते वर्कशॉप्स? सो पहिली गोष्ट म्हणजे जसं मी मघाशीच म्हणाले, की माझा नवरा याच्यात मला मदत करतो. त्यामुळे सगळी कामं आम्ही अशी वाटून घेतलेली असतात. काही जबाबदाऱ्या असतात, फॉर एक्झाम्पल टेबल खुर्च्या, त्यांचा सेटअप वगैरे तो सगळा त्याचा असतो किंवा आर्ट एक्झॅक्टली काय बनवायचंय, मग त्याच्यासाठी लागणारं सामान काय, ती सगळी जबाबदारी माझी असते. सो असं आम्ही दोघं जण जरा गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटीज वाटून घेतो. त्याच्यामुळे एक थोडंसं गोष्टी सोप्या होतात. आणि दुसरं म्हणजे टाईम मॅनेजमेंट करताना मुळातच मला आर्टची आवड आहे. त्याच्यामुळे थोडंसं मुलं झोपली, की रात्री थोडंसं जागरण करून मी त्याच्यावर काम करत असते. तर हेही माझ्यासाठी खरं रिलॅक्सिंगच असतं. त्यामुळे मी एन्जॉय करते तो वेळ. त्यामुळे असा मला वेगळा वेळ काढावा किंवा असं टेन्शन यावं असं कधी झालं नाही. कारण मुळात आवड असल्यामुळे आपोआपच आपण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोच. आणि त्याच्यामुळे मग ते बरोबर बॅलन्स होत गेलं. जर कोणाला असं वाटत असेल, की जॉब आणि हॉबी इज इम्पॉसिबल, तर तू त्याला काय सांगशील? मला असं वाटत नाही, की ते इम्पॉसिबल आहे. कारण खरं सांगायचं तर तेच, की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असते, तर आपण त्याच्यासाठी म्हणजे तो वेळ आपण एन्जॉय करतो. त्यामुळे तो नक्कीच तुम्ही स्वतःसाठी काढला पाहिजे. अगदी 5 मिनिटं, 10 मिनिटं ह्याच्याने सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. छोट्या-छोट्या स्टेप्स घेत आपण ह्या गोष्टी नक्कीच करून दाखवू शकतो. सो इम्पॉसिबल नाहीये, पण हां, म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि थोडासा आपल्या कोणाचा तरी आपल्याला सपोर्ट ह्या 2 गोष्टी एकत्र आल्या ना, तर नक्कीच हे गोष्ट करून दाखवता येऊ शकते. या वर्कशॉप्सच्या अनुभवातून तू स्वतःबद्दल काय शिकली? आय थिंक कन्सिस्टन्सी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कधी-कधी अशी डिस्करेजमेंट होऊ शकते, की आपल्याला जमतंय का किंवा काय होतंय. पण कन्सिस्टंटली जर आपण हे करत राहिलो, तर नक्कीच त्याच्यातून आपण पुढेच जात असतो. आणि ती कन्सिस्टन्सी तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायला मदत करते, तुमचा कॉन्फिडन्स वाढवायला मदत करते. त्यामुळे ते डेफिनेटली करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशन्स. कारण पेशन्स ठेवून एकदम पहिल्या 2 वर्कशॉप्स नंतर एकदम तुम्ही सक्सेसफुल व्हाल असं कदाचित होणार नाही. त्यामुळे पेशन्स ठेवून तुम्हाला स्टेप बाय स्टेप गोष्टी करत राहिल्या, की एक दिवस नक्कीच तुम्हाला ते सक्सेस दिसायला लागेल आणि जास्त लोकांशी तुमचा कॉन्टॅक्ट झाला, की रीच वाढत जातो. त्यामुळे आय थिंक कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुझी सक्सेसची डेफिनेशन काय आहे? तुला काय वाटतं, की 1000 वर्कशॉप्स की 10,000 काय आहे तुझी सक्सेसची डेफिनेशन? सो तसं विचारशील तर एकतर मी प्रचंड सोशल व्यक्ती आहे. त्याच्यामुळे मला खूप लोकांशी बोलायला आवडतं आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सक्सेस हा माझ्यासाठी आहे, की मी खूप लोकांपर्यंत पोहोचले. मी माझ्याकडे असलेल्या गोष्टी शेअर केल्या त्यांच्याशी. तर ह्या माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे. आणखीन बोलायचं झालं तर पुढची जनरेशन जी अमेरिकेत वाढत आहे आता, तर त्या लोकांना आता फोक आर्ट्स वगैरे जे आपल्या भारतातल्या काही कला आहेत, ज्या अजून आता भारतातही फारशा जपल्या जात नाहीत, त्या लुप्त व्हायला लागल्यात. तर त्या आपल्या नेक्स्ट जनरेशनपर्यंत पोहोचवल्या, त्याही अमेरिकेत राहून, तर हा खूप मोठा एक सॅटिस्फॅक्शनचा भाग आहे आणि त्यांनाही त्या गोष्टी माहीत असणं खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे शिकवताना तोही एक माझा प्रयत्न असतो आणि तो मला एक सक्सेसचा भाग नक्कीच वाटतो. नक्कीच. असं होत असेल ना अनुजा बऱ्याच वेळा, की तू कोणाला तरी अप्रोच केला, की माझा हा वर्कशॉप आहे. पण कोणी म्हटलं, "नाही, नाही, मला चित्रकला म्हणजे आर्ट म्हणजे अजिबात जमत नाही." तर तू त्याला कसं मोटिव्हेट करते? बरोबर. सो असे मला अनेक जण येऊन भेटतात आणि म्हणतात, की "बापरे! आर्ट वगैरे हे काही मला जमत नाही" किंवा शाळेमध्ये कधीतरी आर्ट केलेली असते, त्यानंतर मी कधीच ब्रश किंवा पेन्सिलला हात लावलेला नाहीये. अशी खूप जण येतात आणि मग त्यांच्यासाठी मी नक्कीच असं म्हणेन, की माझी एक तर वर्कशॉप सगळे बिगिनर फ्रेंडली आहेत. मी अक्षरशः स्टेप बाय स्टेप शिकवते. म्हणजे अगदी सर्कल काढायला सांगितला, तरी जाऊन चेक करते, की त्यांना जमलाय ना, की साईज बरोबर, प्रपोर्शन्स वगैरे सगळं
स्टेप बाय स्टेप मदतही पर्सनल अटेन्शन देऊन करत असते. त्याच्यामुळे त्यांनी घाबरायची काही गरज नाही. ते नक्कीच माझा वर्कशॉप अटेंड करून बघू शकतात. सो याच्यामध्ये एकच आहे की जेव्हा त्यांना आपण सांगतो की घाबरू नका, या, आणि मग ते फ्रेंडली वातावरण आणि तो जो ॲम्बियन्स असतो, म्हणजे बेसिकली तुम्ही ते परफेक्ट चित्र काढायला येत नाही, तर तो ॲम्बियन्स आणि तो अनुभव घेण्यासाठी येता, तुमचा स्वतःचा एक वेगळा वेळ काढण्यासाठी येता. सो ह्या गोष्टी जेव्हा त्यांना मिळतात तेव्हा ते निघताना अरे मला तर जमलं असं त्यांच्या तोंडून येतं, आणि ती जी सॅटिस्फॅक्शन त्यांच्या चेहऱ्यावर असते ती महत्वाची असते. सो नक्कीच ट्राय करून बघायला पाहिजे. येस, नक्कीच. अनुजा, मला सांग, तू आतापर्यंत 35 पेक्षा जास्त वर्कशॉप्स घेतले, तर तुला एवढे विद्यार्थी, आणि विद्यार्थी म्हणजे फक्त लहान नाही, लहानपणापासून अगदी सिनियर सिटीजन पर्यंतचा तुझे स्टुडंट असलेले आहेत, बरोबर. तर तू त्यांच्यामध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन बघितलं? एखादी इन्स्पायरिंग स्टोरी आहे का तुझ्याकडे? हो, नक्कीच. सो एका वर्कशॉपमध्ये असं झालेलं की एक छोटी मुलगी आली, साधारण 7-8 वर्षाची असेल, आणि एक फोक आर्ट मी तिला शिकवली, तर तिने खूप प्रश्न विचारले, खूप क्युरिओसिटीने तिने सगळ्या गोष्टी केल्या, आणि तिला तिचं पेंटिंग म्हणजे तिला मजा तर आलीच, पण त्याच्यानंतर ती घरी जाऊन तिचा मला लगेच अजून एक साधारण सिमिलर चित्र काढून त्याचा फोटो आला, आणि तिने मला खूप आनंदाने सांगितलं की मी हे सुद्धा ट्राय केलं. सो आय थिंक हे बघितल्यावर मला असं नक्कीच जाणवलं की लोक त्यात शिकतात नाही नुसतं, तर त्याच्यात आनंद घेऊन त्याच्यात पुढेही काहीतरी करायला बघतात. आणि अगेन ती छोटी मुलगी असल्यामुळे मला अजून आनंद ह्याचा झाला की नेक्स्ट जनरेशनला मी ते पोचवलेलं आहे. सो हा एक खूप मोठा हे मला दिसला. ट्रान्सफॉर्मेशन. बरेच जण, जसे तू मघा विचारत होतीस की मला काही आर्टमध्ये येत नाही तर मी कसं करू शकेन, असे म्हणणारी लोक वर्कशॉप्सला आधी येतात, शिकतात, आणि मग त्यांना ते आवडायला लागतं. सो ते अजून एक वर्कशॉप्स अटेंड करत जातात, आणि त्यांना त्यांचाच फरक दिसतो, त्यांचा आनंद अजून वाढत जातो, आणि आय थिंक हाच तो ट्रान्सफॉर्मेशन मला वाटतं आहे की तो काहीच म्हणजे प्रॅक्टिस नसण्यापासून आता मला छान जमतंय, हा जो कॉन्फिडन्स येतो तो महत्वाचा. तू बरेच वर्कशॉप्स घेते, मॉम अँड मी घेते, थीम बेस्ड घेते, तर त्याच्यामध्ये स्टुडंट्सचा आणि त्यांच्या पॅरेंट्सचा किंवा एखाद्या कपल्स असतील तर त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? सो मॉम अँड मी हे तर एक अतिशय स्पेशल वर्कशॉप आहे खरं, की त्याच्यामध्ये आई आणि मुलगा किंवा मुलगी एकत्र येऊन एकाच पेंटिंगवर एकत्र काम करतात. सो इट्स अ बेस्ट परफेक्ट बॉन्डिंग टाइम फॉर देम. क्वालिटी टाइम एकत्र स्पेंड करतात. सो त्यांना नक्कीच, आणि आई वडिलांना नो स्क्रीन टाइम, हा एक छान वेळ मुलांनी घालवल्याचा आनंद तिथे मिळतो नक्कीच. सो हा मला मॉम अँड मीचा प्रचंड आवडतो. त्याच्यामध्ये असं आई हे बघ मी हे काय केलंय, किंवा आई हे बघ माझं बटरफ्लाय कसं दिसतंय वगैरे, ही जी असे ऐकायला मिळतात वाक्य, आणि मग त्यांचं हसणं, आणि एकत्र आईला हात कलर करून दाखवणं वगैरे, हे खूप इनोसंट मुवमेंट्स बघायला खूप छान वाटतं. किंवा आता परवाच आम्ही वारली आर्टचा एक वर्कशॉप केला, त्याच्यामध्ये कपल्ससाठी ठेवला होता, कारण व्हॅलेंटाईन्स डे होता. तर कपल्सनी मिळून 2 असे कॅनव्हास एकत्र पेंट केले. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मुद्दाम घर जे असतं वारली मधलं ते असं शेअर करून काढायला सांगितलं. म्हणजे अर्ध घर नवऱ्यांनी काढलं, अर्ध घर बायकोनी, आणि मग ते जोडलं. म्हणजे जस्ट सम कन्सेप्ट, आणि म्हणजे वारली आर्ट शिकता शिकता पण काहीतरी मॉडर्न आणि नवीन काहीतरी बॉन्डिंग असं एकत्र फ्युजन करण्याचा प्रयत्न केला. सो ह्या गोष्टी बघायला मिळतात. या वर्कशॉप्स मध्ये तू कोणत्या क्रिएटिव्ह टेक्निक्स यूज करते? सो क्रिएटिव्ह टेक्निक्स म्हणजे ॲक्च्युली कुठल्याही चित्राचा बेस असतो की त्याच्यामध्ये एखादा फोकल पॉईंट असायला पाहिजे, की त्याच्यावर आपला फोकस असतो, किंवा हाय कॉन्ट्रास्ट असायला पाहिजे. सो जर आपण पेंटिंग शिकत असलो तर मग ह्या गोष्टींचा मी प्रयत्न करते की किती सोप्या पद्धतीने लोकांना शिकवता येतील, किंवा माझ्या त्या पेंटिंगमध्ये मी त्या सोप्या पद्धतीने घालेन की त्यांना पटकन समजतील. हा एक प्रयत्न असतो. किंवा आता ज्या वारली आर्ट, मधुबनी आर्ट यांच्या विशिष्ट शैली आहेत, तर मग मी त्यांना ते पॅटर्न्स, जे त्यांचे हे पॅटर्न्स तुम्हाला कुठेही दिसले की समजायचं ही मधुबनी आर्ट आहे, असे टाईपचे पॅटर्न्स त्यांना दाखवत असते. म्हणजे त्यांना त्याच्यातून समजायलाही पाहिजे. नुसतंच मी काहीतरी काढलं आणि त्यांनी रिपीट केलं असं न करता आम्ही म्हणजे इंटरॅक्टिव्ह आणि असं खेळीमेळीचं असे वर्कशॉप्स घेतो. त्याच्यामुळे त्यांचा नॉलेज पण त्याबद्दलचं नक्कीच वाढतं. एवढे वर्कशॉप्स घेतले, तर अशी जाणीव तुला कधी झाली की हा मी करेक्ट पाथवर आहे? सो यूएसमध्ये स्पेसिफिकली हे वर्कशॉप्स घेताना नक्कीच इथल्या लोकांमध्ये त्या आपल्या देशाची एक कनेक्शन तयार करणं हा सुद्धा एक त्यातला भाग मला वाटतो. की या सगळ्या आपल्या जुन्या संस्कृती ज्या आहेत आर्टच्या,
त्या सगळ्या कुठेतरी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते आणि कनेक्टेड त्यांना ठेवते असं वाटतं. आणि दुसरी स्पेशल मोमेंट अशी झाली होती, म्हणजे एक प्रसंग सांगते, की लिपन आर्ट म्हणून जी गुजरातची फोक आर्ट आहे ती आम्ही करत होतो आणि त्याच्यामध्ये असे पॅटर्न्स असतात, त्याच्यामध्ये आरसे असतात लावायचे. सो ते पॅटर्न्स करताना म्हणजे एक माझी मैत्रीण आली होती आणि तिने मला नंतर येऊन सांगितलं, की हे सगळं करताना मला असं खूप मेडिटेटिव्ह किंवा थेरपी असल्यासारखं फिलिंग आलं आणि मला असं खूप रिफ्रेशिंग आता वाटतंय. सो जर माझ्या या सगळ्या वर्कशॉप्समधून लोकांना असं थेरपी किंवा मेडिटेशन झाल्यासारखं वाटत असेल तर ह्याच्याहून मोठं काहीच नाही. म्हणजे एवढं त्यांना आर्टच्या गोष्टींमधून आनंद मिळतोय हे बघून खूप छान वाटलं आणि आय थिंक म्हणूनच हे माझं इन्स्पिरेशन कायम चालू राहतं, की आपण अशा गोष्टी करत राहिल्या पाहिजेत. नक्कीच. आतापर्यंतचा सुंदर फीडबॅक कोणता? असे बरेच आहेत. सो म्हणजे मेन म्हणजे लोकांना कॉन्फिडन्स मिळतो किंवा मला माझा मी टाईम मिळाला. सो माझ्या स्ट्रेसफुल लाईफमधून मला काहीतरी स्ट्रेस बस्टर करायला मिळालं आणि आता आय एम गुड फॉर द होल नेक्स्ट मंथ ऑर नेक्स्ट वीक. मला आता मी एकदम रिफ्रेश्ड आहे आणि नव्या उमेदीने माझ्या गोष्टी परत चालू करेन असा एक फीडबॅक मिळाला होता. एक महत्वाचा असं म्हणजे लक्षात राहणारा वाटतो, एक 65+ एज असणाऱ्या आजी आल्या होत्या आणि त्यांनी माझं वर्कशॉप केल्यावर म्हणाल्या, की बापरे, मला या वयात मी काहीतरी नवीन करेन किंवा शिकेन असं कधी वाटलं नाही, पण तू इतकं सोपं करून सांगितलंस सगळं, की म्हणजे मला छान हसत खेळत माझं चित्र झालं आणि मला छान वाटतंय. आणि आपले जे आई बाबा येतात ना, पॅरेंट्स 6-6 महिने येऊन राहतात, सो ते सुद्धा खूप आमच्याकडे येत असतात. तर मला हे नक्की आठवतंय, की एक काकू आहेत ज्या आम्हाला मेसेज करून सांगतात, की मी आता परत म्हणजे 6 महिने राहून त्या इंडियात गेल्या आणि मग त्या परत येणार होत्या. तर त्यांनी सांगितलं, माझ्यासाठी चांगले चांगले वर्कशॉप प्लॅन करून ठेवा, मी नक्की येते. आणि त्यांचा 6 महिन्यामधला वेळ छान जातो. वेळ घालवण्याचा एक छान एक कार्यक्रम आहे हा. त्याच्यामुळे असे वेगवेगळे एज ग्रुप मधले फीडबॅक्स मिळत असतात. तू जॉब करत असताना वर्कशॉप्सचं मोटिवेशन तुला कुठून मिळालं? सो तसा माझा जॉब आहे तो डिझायनिंग म्हणजे सगळं डिजिटल वर्ल्डमध्ये आहे. पण ते जे फाईन आर्ट जी करायची, जी आर्टची पॅशन मला होतीच. त्याच्यामुळे ते आर्टच्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी करायचा हा प्रयत्न होता. आणि माझ्याकडे आजी, माझी आई, माझी मावशी सगळेच एक टीचिंग फील्डमध्ये होते कायम. त्याच्यामुळे ते टीचिंगचं थोडंसं घरामध्ये बघितलेलं होतं. थोडासा त्यामुळे एक कॉन्फिडन्स होता, की आपणही काहीतरी शिकवून दाखवू, म्हणजे शिकवू शकतो आणि आपल्याकडचं नॉलेज मुख्य आपण लोकांपर्यंत देऊ शकतो. सो तिथून मग असे वर्कशॉप्स छोटे-छोटे डिझाइन करून बघावे आणि कसं लोकांना आवडतंय बघावं असं इन्स्पिरेशन. तर एखादा लिस्नर आपला आहे, जो ज्याला असं वाटत असेल, की जॉब सोबत मी माझं पॅशन कसं फॉलो करू? तर तू काय ॲडवाइस देशील? जॉबसोबत पॅशन फॉलो नक्कीच करायला पाहिजे. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू शकतात ते. अगदी 5 मिनिटं रोज, म्हणजे जर आर्टबद्दल बोलायचं झालं तर रोज 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं काढून स्केचिंग केलं, बेसिक लाईन रेंडरिंग किंवा असं काही गोष्टींपासून सुरुवात केली, की नक्कीच ते आवड निर्माण होते. मग एक जमायला लागलं की दुसरं, दुसरं जमलं की तिसरं आणि मग आपल्यालाच ते आवडायला लागलं की अजून करायची इच्छा होत असते. त्यामुळे एक अगदी 5-10 मिनिटं स्वतःसाठी काढू शकलात तर खूप उत्तम होईल. कदाचित खूप जास्त काम झालं करून, स्क्रीन टाईम खूप झाला, तर एक 10 मिनिटं बाजूला बसून आपण छान किंवा पुष्कळदा चहा घेताना, कॉफी पिताना सुद्धा लिटरली तुम्ही स्केचिंगची प्रॅक्टिस चालू करू शकता. सो इट्स जस्ट अ सिंपल थिंग आणि करून बघा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल स्वतःमध्ये. ॲक्चुअली YouTubeवर पण काही माझे व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये स्केचिंगचे मी असे बेसिक्स दाखवले आहेत. सो ते बघून सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये. हे वर्कशॉप्स चालू करत असताना बिझनेस पर्स्पेक्टिव्हने त्याला तू कसं बघते? म्हणजे रेव्हेन्यू आणि मॅनेजमेंट कसं करते? सगळ्यात पहिले म्हणजे लोकांना काय आवडतंय त्या टाईपचे वर्कशॉप्स डिझाइन करायचा माझा प्रयत्न असतो. मग त्याच्यात काय आता मटेरियल कॉस्ट येते किंवा म्हणजे ॲक्चुअली सगळ्या गोष्टी पडद्यासमोर दिसत नाहीत. बॅकस्टेज गोष्टी बऱ्याच असतात, की ज्याच्यामध्ये सगळं ते सामान घेऊन सेटअप घेऊन जायचं. मग तो सेटअप करणे हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या पूर्ण वर्कशॉपच्या त्या 2 तासाच्या मागे घडलेल्या असतात. सो हे सगळ्या गोष्टींचा विचार करून तसं कॉस्ट मॅनेजमेंट करायची. आणि खरं सांगायचं तर आमचे वर्कशॉप्स तसे मिनिमल कॉस्ट असतात. म्हणजे मेन उद्देश हाच आहे, की एकत्र येणे सगळ्यांनी आणि
त्या सगळ्या गोष्टी एकत्र शेअर करणे. हम्म. त्यामुळे बिझनेसच्या अँगलनी नक्कीच आमचा असं प्रयत्न असतो की हम्म. कॉस्ट कमीत कमी ठेवूया, म्हणजे हा. जास्तीत जास्त लोकांना त्याचा आनंद घेता येईल. येस. ह्या डिजिटल वर्ल्डमध्ये वर्कशॉप चालवणे म्हणजे थोडंफार चॅलेंजिंगच आहे. म्हणजे सगळेच हे वर्कशॉपसाठी रेडी होतील असं नाही वाटत. हम्म. सो तुला काय अपॉर्च्युनिटीज आणि चॅलेंजेस वाटतात? चॅलेंजेस विचारशील तर मला असं वाटतं की आजकाल स्क्रीन टाईम आणि डिजिटल म्हणजे स्क्रीनचा जमाना आहे. हम्म. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतही सगळे फोनला ॲडिक्ट किंवा पण त्याच्यातून लोकांना बाहेर काढून हम्म. हा काहीतरी स्वतःचा वेळ देण्यासाठी प्रवृत्त करणे, हम्म. हा थोडासा चॅलेंजिंग पार्ट मला वाटतो. किंवा बरं. बरेच व्हिडिओज अवेलेबल आहेत, सो Yes. म्हणजे ठरवलं तर तुम्ही जाऊन शोधून काढू शकतात व्हिडिओ आणि ट्युटोरियल्स बघून करू शकता. हम्म. पण हा जो एकत्र येऊन वेळ घालवणे हम्म. किंवा मी जो त्यांना पर्सनली मदत करते प्रत्येक स्टेपला, ती पर्सनल मदत आणि त्या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा अनुभव आहे. हम्म. सो नुसतं मी म्हटलं ना, चित्र शिकायला यायचंय असं नाहीये, तर तो हम्म. पूर्ण एक्सपिरियन्स घ्यायला हम्म. तुम्ही या. हम्म. त्याच्यामुळे ही वर्कशॉप्स घेणं म्हणजे त्यांनी करणं हे जास्त एन्जॉयबल असं हम्म. आहे असं. हम्म. त्यामुळे मी नक्कीच रेकमेंड करेन की इन पर्सन येऊन शिकणं हे कधीही बेटर आहे. Yes. आणि अपॉर्च्युनिटीज विचार केला तर जुन्या गोष्टी कायम सगळ्यांना आवडतात. म्हणजे Yes. जुन्या गोष्टींचे पुन्हा पुन्हा आपण फॅशन झालेल्याही Yes, बघतो किंवा नक्कीच. अशा गोष्टी. सो ह्या ज्या फोक आर्ट्स आहेत त्या हम्म. सगळ्या आपल्या अँशियंट गोष्टी आहेत. हम्म. त्याचं एक तर आजकाल जेवढं तुम्ही जुनं होईल तेवढं त्याचं महत्त्व जास्त असतं, वाढत Correct. जातं. ओल्ड इज गोल्ड. Yes. सो तसं झालेलं आहे. सो त्या गोष्टी तुम्हाला जर येत असतील तर देन डेफिनेटली यू आर अ युनिक आर्टिस्ट. Correct, correct. सो जर त्या गोष्टी तुम्ही शिकायच्या असतील आणि याची ओळख करून घ्यायची असेल त्या फोक आर्ट्सची, तर नक्कीच ते वर्कशॉप्स तुम्ही घेऊन बघा. येस. आणि अजूनही तू म्हणजे तुझ्या ह्या आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार जर कोणाला स्टार्ट करायचं असेल, ज्यांच्यामध्ये असं पॅशन आहे कुठल्याही गोष्टीचं म्हणा, असं नाही की आर्टच, कुठल्याही हम्म. क्षेत्रातले जर तुम्हाला स्किल येत असेल तर तुम्ही असे वर्कशॉप्स घेऊ शकता. ओके अनुजा, आता आपण थोडासा रॅपिड फायर राऊंड खेळूया. ओके. आर्ट की जॉब? बापरे. मला दोन्ही मनापासून आवडतं हा, खरं. कारण की तुझे दोन्ही आवडते आवडतं. क्षेत्र तेच आहेत. आर्ट. मॉर्निंग पर्सन की नाईट क्रिएटर? मॉर्निंग पर्सन. कॅनव्हास की पेपर? कॅनव्हास. ऑनलाईन वर्कशॉप की ऑफलाईन? ऑफलाईन म्हणजे इन पर्सन. येस. फिअर की कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स. हॉबी की बिझनेस? म्हणजे खरं हॉबीच, Yes. पण बिझनेसचा टच असायला लागतोच. Yes. कारण कुठली गोष्ट करायची तर तो थोडा ऍस्पेक्ट पाहिजे, येस. पण मेनली हॉबी. येस. अनुजा, मला सांग, जे काम तुला आवडतं त्यातलं सुख म्हणजे काय, हे तू कसं डिफाईन करशील? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण केलेलं काम कोणाला तरी आवडलंय. येस. सो त्याच्यातून आपल्याला थोडी एन्करेजमेंट मिळत असते की Correct. अरे आपल्याला काहीतरी जमतंय, आपण हम्म. करतोय. सो हा एक भाग झाला. सो बरेच जण वर्कशॉपला येतात ना, ती त्यांची पेंटिंग्स घेऊन जातात आणि वॉलवर लावतात आणि मग नेक्स्ट वर्कशॉपला आल्यावर मला नक्की आवर्जून सांगतात ना की माझ्याकडे आलेल्या गेस्ट्सनी मुळात मी त्यांना प्रत्येक पेंटिंगच्या खाली सह्या करायला सांगते की हम्म. सही करा. हम्म. आणि मग माझ्याकडे आलेल्या गेस्टनी माझी सही बघून विचारलं, अरे बापरे, हे तू केलंयस का? म्हणजे असे त्यांना फीडबॅक्स मिळतात. हम्म. आणि देअर गेस्ट आर लाईक ऑलवेज टॉकिंग अबाउट की अरे किती छान आहे, हे कुठे केलंस, कुठे शिकलीस वगैरे. सो मग तेव्हा त्यांना तो आनंद मिळतो. त्यामुळे आय थिंक हे ते रिलेट होऊ हम्म. शकतं की जेव्हा तुम्हाला लोकांनी छान म्हणतात तुमच्या आर्टला किंवा तुम्ही केलेल्या गोष्टींचा काहीतरी विचार करतात, तेव्हा तुम्हाला ते आनंद मिळतो. हम्म. माझ्यासाठी विचारशील तर एक्झॅक्ट सेम आहे. म्हणजे आता तर माझा त्याच्या एक स्टेप पुढे गेलंय हम्म. की स्वतः आनंद मिळवायचा आणि तो शेअरही Yes, करायचा. correct. सो ते एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन आणि सुख आहे असं मला वाटतं. नक्की. जे काम तुला आवडतं त्यात सुख म्हणजे काय, यावर शॉर्ट मेसेज तुझा काय असेल? आय थिंक स्प्रेडिंग हॅपीनेस हा महत्वाचा आहे. म्हणजे मी माझं आर्ट वर्क करणं स्वतः एन्जॉय करतेच, पण वन स्टेप अहेड की मी ते बाकीच्यांशी पण शेअर करू शकते आणि त्यातून त्यांनाही आनंद मिळतोय. हा आय थिंक माझ्यासाठी सगळ्यात टॉप गोष्ट आहे. अनुजा, मला सांग, पुढच्या 5 वर्षात तुझा वर्कशॉपची ग्रोथचा माइंडसेट काय आहे? आणि प्रॅक्टिकल टिप्स जर तुला द्यायची झाली तर ती काय असेल? 5 वर्षात मला नक्कीच पहिली गोष्ट म्हणजे मला लोकांना आर्टची जी भीती आहे ती त्यांनी घेऊ नये आणि त्यांनी नवीन-नवीन गोष्टी ट्राय कराव्या. हा एक स्प्रेड करायला नक्कीच आवडेल थॉट. आणि 5 वर्षात वेगवेगळे अजून
वेगवेगळ्या म्हणजे आता मी फ्युजन ऑफ 2 फोक आर्ट्स असं करून जसं की मी तुला आत्ताच सांगितलं की वारली आर्टमध्ये आम्ही मॉडर्न वारली घेतलं, कपल्ससाठी वारली घेतलं. सो असे छान-छान नवीन प्रयोग करून आम्हाला अजून अशाच बऱ्याच गोष्टी करण्याचा नक्कीच आमचा प्लॅन आहे. सो अशा क्रिएटिव्ह वेगवेगळ्या वर्कशॉप्स आता 5 वर्षात येतीलच. आणि त्याच्या बरोबरीनेच कदाचित माझा स्टुडिओ पण काढू आपण एक दिवस, असा एक स्वप्न आहे. अरे पण वाह! बघू ते कधी पूर्ण होऊ शकतं. सो आणि मेसेज द्यायचा असेल तर मला असं वाटतं की सोसायटीमध्ये कसं आहे की आर्टला तेवढा वरचा दर्जा कोणी देत नाही. म्हणजे सगळे देतीलच असं नाही. काहींना वाटतं की आर्ट म्हणजे काहीच दुसरं जमलं नाही म्हणून आर्टचं फील्ड निवडलं, तिकडे गेली. पण आय थिंक असं काही नाहीये. प्रत्येक फील्डमध्ये म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही ठरवलं तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी नक्कीच हो. करून दाखवू शकता. म्हणजे आता या देशात येऊन शिक्षण घेऊन जॉब करणे आर्टच्या रिलेटेडमध्ये किंवा वर्कशॉप्स घेणे आर्टच्या रिलेटेड, हे सगळं करता येऊ शकतं. त्यामुळे असा समज सोसायटीतला कमी व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी निरनिराळ्या फील्ड्समध्ये कामं करावीत, असं माझं नक्कीच म्हणणं असेल. आणि आजच्या अनुजाच्या या प्रवासातनं आपल्याला एक गोष्ट फार महत्त्वाची लक्षात येते, की पॅशन असेल तर ते लपवून ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला ते ॲक्शनमध्ये आणण्याची फार गरज आहे. जर तुम्हाला हे 9 ते 5 जॉब सांभाळून जर स्वप्न तुमचं पूर्ण करायचं असेल, तर तुम्हाला आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी या गोष्टींवर भर दिला पाहिजे. जर तुम्हालाही तुमचं पॅशन फॉलो करायचं असेल, तर आजच छोटं पाऊल उचला. थँक अनुजा, तू तुझा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. थँक यू सो मच. मला इथे येऊन संधी दिल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. अनुजाच्या येणाऱ्या वर्कशॉप रिलेटेड डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. नक्की जाऊन चेक करा, तिचा वर्कशॉप अटेंड करा आणि तुमचा अनुभव नक्की मला सांगा. थँक यू.